मी अतुल जाधव महाराष्ट्र 24 न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, लागलेल्या आगामी निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण जनतेच्या मनातला कौल जाणून घेण्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तसंच आपण पंढरपुरातील एक नामांकित फोटोग्राफर बशीर यांच्या दुकानात आलेलो आहे. तर आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया की आगामी नक्की तुमची काय प्रतिक्रिया आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला? आगामी नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. आज उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख होती. कसं कसं होईल वाटतंय मग पंढरपूरमध्ये? असा अंदाज तर देणं शक्य नाही. शेवटी निवडणूक आहे, निकालानंतर सगळ्यांना दिसल. बर. तरी पण तुम्हाला काय वाटतंय की बाबा, एकतर 7.5 वर्षानंतर आपल्या नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. हं. का ती निवडणूक लागली आहे बरोबर आहे, पण 3 पक्ष आहेत. आता सध्या उमेदवारीमध्ये अर्ज भरलेले 3 पक्ष आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय कुणाची आघाडी असेल? तसा अंदाज देणं शक्य नाही. कारण शेवटी जनतेला इथल्या काय गोष्टी असतील, काय समस्या असतील, ह्याचं सगळं ज्ञान जनतेला आहे. जनतेला जो उमेदवार योग्य वाटेल, त्याला जनता निवडून देईल. शेवटी माझ्या तसं ह्या क्षणाला कोण विजयी होईल किंवा काय होईल, हे बोलणं काही उचित नाही. जनता सुज्ञ आहे. जनतेला इथल्या काय अडचणी असतील, इथले काय प्रश्न असतील, याचं देखील ज्ञान आहे. जनतेला योग्य उमेदवार निवडून देईल. बरं, काय वाटतंय पंढरपुरातल्या काही समस्या आहेत असं तुम्हाला काय वाटतंय का? समस्या तर असतातच. गाव म्हणले की समस्या आली. ती काय एका दिवसात सुटण्यासारख्या नाहीत. त्यामुळं ज्या पद्धतीनं विकास झालेला असतो, त्या पद्धतीनं समस्या देखील निर्माण झालेल्या असतात. त्यामुळं जनता योग्य निर्णय घेऊन आपला उमेदवार निवडून देईल, जो कोण असेल तो जनतेच्या मनात. आम्ही कालपासून ग्राउंड रिपोर्ट करतोय. असं आम्हाला अनुभवायला मिळतं की धुळीचं प्रमाण हा एक मुद्दा जास्त चर्चेत आलेला आहे. त्याबद्दल काय सांगू इच्छित आहे? नाही, अगदी हे खरं आहे. धूळ प्रचंड आहे, हे नाकारता येत नाही. आता माझं जिथं स्टुडिओ आहे, आम्हाला तर धुळीचा प्रचंड त्रास होतोय. त्यामुळं धुळीचा प्रश्न आहे. जो कोणी निवडून येईल, जो कोणी सत्तेत येईल, त्या उमेदवारानं पहिल्यांदा पंढरपूर धूळमुक्त करावं, अशी एक ह्या पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिक म्हणून मी या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो. तरी पण तुम्हाला अजून काय बाबा, जी नवीन उमेदवार आहेत, काय नवीन आहेत, काय अनुभवी आहेत. तरी पण त्यांच्याकडून तुम्हाला काय असं वाटतं की बाबा आपल्या पंढरपुरात अजून काय, आपलं एक पंढरपूर म्हणजे एक तीर्थक्षेत्र आहे. ह्या तीर्थक्षेत्रामध्ये काय काय नवीन आलं पाहिजे, योजना आल्या पाहिजेत की बाबा अजून काय दुसरं काय संकल्पना आली पाहिजे? पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. इथं आलेल्या भाविकाच्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत. प्रामुख्यानं मग त्या ठिकाणी मुतारी असतील, शौचालय असतील, धूळ असेल, रस्ते असेल, पाणी असेल, ह्या सगळ्या सुविधा या ठिकाणी जे कोण निवडून येतील त्यांनी प्रामुख्यानं केल्या पाहिजेत. शिवाय एक सर्वसामान्य पंढरपूरकर म्हणून हे देखील एक माझी मागणी राहील की या ठिकाणी जो भाविक येतोय, भाविकांना स्वच्छ पाणी, ज्या पद्धतीनं आपण पानपोई असते, तसं फिल्टरच्या पाण्याची जर काही व्यवस्था केली, तर निश्चितच इथला भाविक सुखावेल. कारण हे जे पंढरपूर वसलेलं आहे, हे वारकऱ्यांच्या जीवावरती आपलं पंढरपूर आहे. जेवढ्या सुविधा ह्या पंढरपूरकरांना द्यायच्यात, तेवढ्या सुविधा जर का वारकऱ्यांना दिल्या, तर निश्चितच इथली आर्थिक उलाढाल वाढेल व वारकरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अजून येईल. त्यामुळं इथल्या जनतेच्या सुविधाबरोबरच वारकऱ्यांचा देखील विचार जो कोणी निवडून येईल त्या उमेदवारानं केला पाहिजे. तरी पण काय वाटतंय तुम्हाला की आपल्या नगरपालिकेवरती कुणाचा झेंडा फडकेल? नाही, ते सांगता येणार नाही. कुणाचा फडकेल हे सांगणं काही सोपं नाहीये तेवढं. त्यामुळे त्याविषयी आपण न बोललेलं बरं. जनता योग्य उमेदवार निवडून देईल, कारण जनतेच्या हातात आहे. शेवटी मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हे महत्त्वाचं नाही. त्यासाठी आपल्याला 3 तारखेची वाट बघावी लागेल. अजून काय? कोणी निवडून येतील त्यांनी पंढरपूरचा विकास करावा. जे काही उमेदवार आहेत रिंगणात, त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत. बस निवडून आल्यानंतर पंढरपूरच्या विकासाला प्रथम प्राधान्य द्यावं, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. तसंच आता जी विठ्ठल परिवार एकत्र झालाय म्हणून चर्चा होती सर्वत्र. तर विठ्ठल परिवार हा एक झालाय, त्यातूनच आता विठ्ठल परिवारातून एक नगराध्यक्षाचा उमेदवार पण त्यांनी जाहीर केलाय. त्याबद्दल तुमची काय आहे प्रतिक्रिया? त्याबद्दल आपण काय बोलणार हो? सर्वसामान्य जनतेला विठ्ठल परिवार असेल किंवा अन्य दुसरा कुठला गट असेल, तिसरा गट असेल, याविषयी जास्त प्रश्न नाहीये किंवा तो विषय महत्त्वाचा नाहीये. जनता फक्त एवढंच बघेल, जे काय उभारलेले उमेदवार आहेत, त्यापैकी योग्य कोण असेल त्याला जनता मतदान देईल. विठ्ठल परिवारात अचानक कशी काय फूट पडली
असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्याविषयी आपण भाष्य करणं योग्य नाही, कारण तो आपला अधिकार पण नाही. फक्त माझं एवढंच सांगणं आहे, जनता योग्य व्यक्तीला निवडून देईल. हे आपण बरं. एवढं सांगणार. आता बरेच दिवस झाले कॅरिडॉरचा विषय आहे. त्याबद्दल काय सांगू इच्छिता? कॉरिडॉर जो आहे, तो आता बरेच जण म्हणतात, की होणार आहे, होणार आहे, होणार आहे. ते होईल का नाही माहीत नाही. अनेक जण म्हणतात, तो या केंद्र सरकारचा असेल, राज्य सरकारचा असेल, ड्रीम प्रोजेक्ट आहे, असं पण खाजगीमध्ये बरेच जण बोलतात. पण त्याला पण विरोध आहे. पण एक गोष्ट अशी आहे, की मला या ठिकाणी या प्रश्नाला आवर्जून उत्तर द्यायचं आहे, की सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याला बघितलं जातं. सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट तर मुंबईमधील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देखील होतं. मग 15 वर्ष झालं ते काय स्मारक झालेलं नाही. ना तिथं कुणाच्या जागा ताब्यात घ्यायच्या होत्या, ना तिथं कुणाला मोबदला द्यायचा होता. त्यामुळं कॉरिडॉर होईल का नाही याविषयी मला खरं तर शंका आहे, मला व्यक्तिगत. कारण ड्रीम प्रोजेक्ट तो पण होता. जर का शिवाजी महाराजांचं स्मारक जर का झालं असतं, तर ते आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ झालं असतं. पण ते अजूनही झालेलं नाही. आणि दुसरा मुद्दा असा होतोय, की कॉरिडॉर होणार, होणार म्हणतात. जर कॉरिडॉर करायचा असेल, तर पहिल्यांदा ज्यावेळेला आपला भाविक रेल्वेमधून उतरल्यानंतरनं म्हणा किंवा एस-टीमधून उतरल्यानंतर तिथून मंदिरापर्यंत जाईपर्यंतच्या सुविधा अगोदर केल्या पाहिजेत. त्यांना ज्या काही सुविधा लागणार आहेत आणि मग नंतरनं मंदिर परिसरातल्या बघितल्या पाहिजेत. म्हणजे आता हे जर झालंय असं, की डायरेक्ट त्या मंदिर भागामध्येच कॉरिडॉरचा विषय चालू आहे किंवा तिथं होणार आहे. तर अगोदरच्या ज्या रेल्वे स्टेशनपासून ते मंदिरापर्यंत आणि अगदी एस-टी स्टँडपासून ते मंदिरापर्यंत ज्या मूलभूत सुविधा वारकऱ्यांना द्यायच्यात, त्याची अंमलबजावणी कॉरिडॉरमध्ये अगोदर या सरकारने घ्यावी आणि हिची पूर्तता करून मग शेवटी कॉरिडॉरकडं बघावं असं माझं मत आहे. शेवटी ते होईल का न होईल ते आपल्या हातात नाही. पण शेवटी तिथल्या भाविकांचा विरोध आहे आणि याविषयी सरकारनं सुद्धा भूमिका थोडीशी स्पष्ट केली पाहिजेल आहे. काय झालंय नेमकं कॉरिडॉर बद्दल थोडीशी शंका आहे, की बाबा जर होणार असेल, तर तिथल्या त्या जमिनी असतील, जागा असतील, त्या घरमालकांना कशा पद्धतीनं मोबदला दिला जाणार, याच्याविषयी स्पष्टता नसल्यामुळं तिथले भाविक असतील, आमचे बांधव असतील, आमचे अनेक मित्रपरिवार त्या भागामध्ये राहतात. त्यांचा त्या गोष्टीला विरोध आहे. मग ह्याच्याविषयी जर का सरकारनं भूमिका स्पष्ट केली, तर बाबा तुमची ही जागा गेल्यानंतरनं तुम्हाला या पटीनं ह्याचा दर मिळणार आहे. त्यामुळे थोडंसं त्यांचा कदाचित विचार बदलेल. पण थोडीशी अस्पष्टता असल्यामुळं थोडंसं या सगळ्याविषयी प्रश्नचिन्हच आहे असं मला म्हणायचं आहे. ह्या कॅरिडॉरला 50% विरोध पण होत आहे आणि अग्रेसिव्ह लोक पण 50% आहेत. त्याबद्दल काय सांगता? शेवटी मत-मतांतर राहणार. कुणाला वाटतंय झाला पाहिजे, कुणाला वाटतंय नको आहे. शेवटी हे सरकारच्या हातात आहे, आपल्या हातात काय नाही. इथल्या लोकांच्या सोयी-सुविधा वाढतील, वारकऱ्यांच्या सोयीसुद्धा होतील, त्याबद्दल दुमत नाही. पण जे बाधित आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना अगदी स्पष्ट, अगदी डिजिटल लावून हलगी वाजवून म्हटलं तरी चालेल. हलगी वाजवून त्यांचा जो काही मोबदला मिळणार आहे शासनानं जर का जाहीर केला, तर कदाचित तिथली लोकं सकारात्मक सुद्धा होतील. पण कुठंतरी अंधारात ठेवून जर का कॉरिडॉर होत असेल, तर तिथली लोकं भयभीत झालेली आहेत. मग त्यांना विश्वासात असं घेण्यापेक्षा अगदी त्यांनी सरकारनं जाहीर करून जर का केलं, तर कदाचित समर्थन सुद्धा करतील, सांगता येत नाही त्याविषयी. तसंच मंदिराकडने जी व्यापारी लाईन आहे मंदिराकडची कॅरिडॉरला आम्ही बऱ्याच तिथून ग्राउंड रिपोर्ट केलाय. तिथली लोक असं म्हणतात की कॅरिडॉर हा झालाच पाहिजे. नाही होय की लोकांच्या सुविधा, नागरिक सुविधा जर होत असतील, तर मागणी दोन्ही बाजूनं आहे. झाला पाहिजे यासाठी लोकांचा कल जरा जास्त आहे. बाधितांच्या मनामध्ये शंका आहे, की आम्हाला मिळणार का नाही मिळणार? यापूर्वी त्या भागाचं सुद्धा मला वाटतं मास्टर प्लॅन झाला होता आणि तिथल्या अनेक व्यापारी असतील, आमचे बंधू-भगिनी असतील, अनेक बडवे उत्पात मंडळी असतील, तिथं अनेक आमचे मित्रपरिवार आहेत. त्यांना असं आम्ही ऐकून आहे, की त्यांना त्यावेळेचा मोबदला मिळाला नाही. त्यांचं त्यावेळेचं पुनर्वसन व्यवस्थित झालं नाही. मग आता कशावरनं होईल? त्यामुळे त्यांच्यामध्ये शंका आहे मनामध्ये. जर ती शंका दूर करायची असेल तर थोडीशी याविषयी सरकारनं स्पष्टता जर का दाखवली तर कदाचित ते लोक समर्थनार्थ सुद्धा उतरतील असं वाटतंय. आता ते शासनाच्या हातात आहे, आपल्या काय हातात नाही. पण मी सुद्धा कॉरिडॉरला विरोधच केला होता एवढंच. ह्या नगरपालिकेला ह्या कॅरिडॉरचा काय फटका बसू शकतो का?
बसेल की अहो फटका. शेवटी काय असतं माहिती आहे का? ज्यावेळेला स्वतःचं घर जातं ना, त्यावेळेला कोणताही माणूस असू द्या, त्यावेळेला पक्ष, पार्टी, गट बघत नाही. कारण त्याचं घर उद्ध्वस्त होत असतं. मग घर चाललं की मग तो कसा पक्ष आणि पार्टी विचार करणार? त्यामुळं हा प्रश्न आता निकालानंतर कळेल त्याचा किती इफेक्ट झालाय. पण शेवटी घर चाललंय म्हटल्यानंतर त्या लोकं कदाचित जाऊ शकतात विरोधात सरकारच्या. सांगता येत नाही. त्यासाठी आपण 3 तारखेची वाट बघूया.